आज माननीय उद्धव साहेबांनी धारावीच्या संदर्भात आणि इतर विषयासंदर्भात जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धारावीकरांमध्ये गैरसमज पसरेल म्हणून आज मी ही पत्रकार परिषद घेत आहे। धारावीच्या संदर्भात माननीय उद्धव साहेबांनी ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्याला कुठलाही आधार नाही आहे आणि स्वतः माननीय उद्धव साहेब हे 2.5 वर्ष त्यांनी महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे आणि त्यावेळी मुख्यमंत्री असताना धारावी डेव्हलपमेंटचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं पूर्ण सादरीकरण त्यांच्या समोर झालेलं आहे आणि त्यावेळी एक ग्लोबल टेंडर धारावीकरता काढण्यात आलं होतं। त्यामुळे धारावीच्या संदर्भात आज त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या सर्व गोष्टींची माहिती त्यांना UD डिपार्टमेंटतर्फे आणि विशेष करून धारावीचे जे CEO आहेत श्रीनिवासन यांनी त्यावेळी त्यांना संपूर्ण माहिती दिली होती। त्यामुळे त्यांनी आज जे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ज्या गोष्टींचा उल्लेख केला ते खऱ्या अर्थाने एक माजी मुख्यमंत्र्याला शोभत नाही आहे, कारण मुख्यमंत्री पदावर असताना ह्या सर्व गोष्टी माहीत असूनसुद्धा जनतेची दिशाभूल करण्याची ही पत्रकार परिषद होती। धारावीच्या प्रोजेक्टच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की धारावीचा हा प्रोजेक्ट हा अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आणि हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातूनच तो पूर्ण होऊ शकतो। आज हा प्रोजेक्ट गेले 15-20 वर्ष हा रखडलेला प्रोजेक्ट होता। याच्यात विविध कारणं होती आणि ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी ह्या महाराष्ट्राची धुरा हाती घेतली त्यावेळी पण मी त्यांना विनंती केली होती की धारावीचा प्रोजेक्ट लवकरात लवकर मार्गी लागायला पाहिजे, कारण यापूर्वी माननीय देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी धारावी प्रोजेक्ट मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेतला होता आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी धारावीकरांना एक आशा निर्माण झाली होती की धारावीचा प्रोजेक्ट पूर्ण होईल, कारण ह्या पूर्वीच्या कित्येक मुख्यमंत्र्यांनी धारावीचा प्रोजेक्ट पूर्ण व्हावा याकरता विविध प्रयत्न केले होते, परंतु दुर्दैवाने त्यात यश मिळालं नाही। परंतु माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी धारावीकरता जे ग्लोबल टेंडर काढलं त्यामुळे खऱ्या अर्थाने धारावीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला। धारावीचा पुनर्विकास होत नव्हता, त्याची विविध कारणं आहेत। त्यात महत्त्वाचं कारण होतं की धारावीचे जे नागरिक आहेत त्यांना पुनर्विकास होत असताना टेम्पररी शिफ्टिंग करता कुठे बाहेर करण्याची पहिली तरतूद होती परंतु ट्रान्झिटसाठी, परंतु धारावीकरांचा त्याला विरोध होता। त्या धारावीकरांची सर्वात पहिली मागणी होती की धारावीतच त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना कुठेही ट्रान्झिट्समध्ये ठेवलं नाही पाहिजे। त्यामुळे धारावीत जागा, कारण संपूर्ण धारावी ही आता स्लम असेल कमर्शियल याच्यामुळे व्यापली गेलेली आहे, त्यामुळे धारावीत मोकळी जागाच नाही आहे। त्यामुळे धारावीचा पुनर्विकासमध्ये सर्वात मोठी अडचण होते की धारावीच्या ज्या निवासी लोक आहेत त्यांना लवकरात लवकर इमारत बांधण्याकरता मोकळी जागा उपलब्ध झाली पाहिजे। म्हणून त्यावेळेचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींना देवेंद्र फडणवीस साहेबांनी विनंती केली की रेल्वेची जागा जर धारावीकरता उपलब्ध झाली तर धारावीचा प्रोजेक्ट मार्गी लागेल आणि त्यावेळी एक महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय झाला की रेल्वेची जागा ही धारावीच्या पुनर्विकासाकरता उपलब्ध झाली आणि त्यामुळे धारावीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला। आणि त्यानंतर जे ग्लोबल टेंडर काढलं आणि त्या ग्लोबल टेंडरला 3 कंपन्यांनी प्रतिसाद दिला, परंतु त्या टेंडरमध्ये रेल्वेच्या जागेचा विषय अंतर्भूत नसल्याकारणामुळे ते टेंडर रद्द करण्यात आलं आणि ते टेंडर कॅबिनेटच्या माध्यमातून रद्द करण्यात आलं आणि ज्यावेळी ते रद्द करण्यात आलं त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब होते, त्यांच्या कॅबिनेटच्या अप्रूव्हनेच ते टेंडर रद्द झाले। परंतु पुन्हा ज्या निविदा मागवण्यात आल्या त्या निविदा मागवताना ज्या जुन्या निविदा आहेत त्या जुन्या निविदेचे सगळं टर्म्स अँड कंडिशन ह्या नवीन ग्लोबल टेंडरमध्ये होतं आणि काही ज्या गोष्टी अंतर्भूत केल्या की ज्याच्यामुळे हा प्रोजेक्ट मार्गी लागेल। म्हणून माननीय उद्धव साहेब ज्या गोष्टींचा उल्लेख करतात की जी निविदा प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल त्यांना माहिती नाही, निविदेतले नियमांची त्यांना माहिती नाही आणि धारावीच्या संदर्भात लोकांच्या हरकती घेतल्या तर याची पण दुर्दैवाने त्यांना माहिती नाही। धारावीचा जो DRP काढण्यात आला त्या DRPच्या हरकतीच्या सूचना यापूर्वीच काढलेल्या आहेत आणि ज्या TDRच्या संदर्भातला ह्या नवीन टेंडरमधल्या ज्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत त्याचा ज्यांनी उल्लेख केला
TDRच्या संदर्भात पण सजेशन ऑब्जेक्शन अजून बाकी आहे आणि आता सजेशन माझ्या माहितीप्रमाणे UD डिपार्टमेंटच्या माध्यमातून सजेशन ऑब्जेक्शन त्याच्याबद्दल माहिती घेईल आणि ह्या TDRवर संपूर्णतः राज्य सरकारचा कंट्रोल असणार आहे आणि राज्य सरकारला त्याच्यातून महसूल पण उपलब्ध होणार आहे। धारावीचा प्रोजेक्ट हा एक स्पेशल प्रोजेक्ट आहे आणि ह्या स्पेशल प्रोजेक्टमध्ये तो प्रोजेक्ट मार्गी लावा याकरता कारण हा SRAच्या अंडरच प्रोजेक्ट येतो, त्यामुळे हा प्रोजेक्ट हा कुठलाही विकासकाचा प्रोजेक्ट नाही आहे, हा प्रोजेक्ट संपूर्णतः राज्य सरकारचा प्रोजेक्ट आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन हा प्रोजेक्ट आता मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न चालू केलेले आहेत। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पण ह्या प्रोजेक्ट मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत, त्यामुळे हा प्रोजेक्ट यशस्वी व्हावा याकरता विशेष सवलती या प्रोजेक्टच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। या प्रोजेक्टच्या माध्यमातून लोकांना जो कॉर्पस फंड आहे तो कॉर्पस फंड पण इतर SRAच्या प्रोजेक्टमध्ये कॉर्पस फंड दिला जातो, पण या ठिकाणी त्या सोसायटीला जे कमर्शियल जागा देऊन त्या जागेच्या माध्यमातून भाडं त्यांना उपलब्ध होईल आणि त्या भाड्याच्या माध्यमातून संपूर्ण बिल्डिंगचं फ्री मेंटेनन्स यात होईल आणि कमर्शियल जे स्ट्रक्चर आहे त्याचं पूर्ण टॅक्स फ्री ह्यात ह्या गोष्टीचा अंतर्भूत केलेला आहे। 33(9)A आणि 33(10)A ची विशेष DCRच्या माध्यमातून इतर सवलती टॅक्स आणि ह्या सर्व या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेल्या, त्यामुळे निवासी लोक आणि कमर्शियल यांच्याकरता जास्तीत जास्त सवलत राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दिलेल्या आहेत, जी मुंबई शहरात कुठेही त्यांना मिळत नाही आहे। धारावीकरांची जी मागणी यापूर्वी पण धारावीकरांचा जो स्लमचा भाग आहे त्यांना 400 स्क्वेअर फीटचं घर हवं याकरता मागणी करण्यात आली होती आणि शिवसेनेनेच त्यावेळी नेतृत्व केलं होतं, परंतु धारावीचा प्रोजेक्ट जर यशस्वी करायचा असेल, कारण जर एखादा SRA प्रोजेक्ट असेल किंवा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट असेल तर 70% हा रिहॅब करता पोर्शन जातो आणि 30% हा सेल कॉम्पोनंटसाठी असतो, त्यामुळे 70%चं रेशो कॅप असल्या कारणामुळे 70%मध्ये धारावीतल्या लोकांना जेवढ्या जास्त क्षेत्रफळाची घरं उपलब्ध करून देता येईल तेवढं तरतूद यापूर्वी आहे आणि त्यावेळी संपूर्ण अभ्यास सगळे आर्किटेक्ट असेल राज्य सरकार असेल महानगरपालिकेच्या यांनी संपूर्ण अभ्यास करून 350 स्क्वेअर फीटचं घर स्लम करता देण्याकरता यापूर्वीच निर्णय झालेला आहे। सेक्टर 1मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या ज्या इस्टेटच्या प्रॉपर्टी आहेत त्या इस्टेटच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्यांच्याकरता वेगळे निकष आणि वेगळा DCR आता बनवण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांना त्यांचं जे आत्ताचं क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या जास्त क्षेत्रफळ घर त्यांना 400 असेल 500 असेल किंवा 600-700पर्यंत स्क्वेअर फीटचं घर त्यांना सेक्टर 1मध्ये जे मुंबई महानगरपालिकेच्या इस्टेटच्या प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे हा प्रोजेक्ट मार्गी लावण्याकरता राज्य सरकारने आणि मुंबई महानगरपालिकेने कित्येक असे नवीन नियम केलेले आहेत, त्याच्या माध्यमातून धारावीकरांना दिलासा मिळणार आहे, धारावीकरांना हा चांगला प्रोजेक्ट मिळणार आहे आणि ह्या प्रोजेक्ट हा अत्यंत महत्त्वाचा, कारण माझा जन्म हा धारावीला झाला असल्या कारणामुळे धारावीच्या प्रोजेक्टच्या संदर्भात खासदार या नात्याने मी सतत पाठपुरावा केलेला आहे आणि हा जर प्रोजेक्ट पूर्ण झाला तर धारावीकरांना चांगलं हॉस्पिटल मिळेल, धारावीकरांना चांगली शाळा मिळेल, धारावीकरांकरता चांगलं गार्डन मिळेल, परंतु दुर्दैवाने काही लोक हा प्रोजेक्ट होऊ नये याकरता सतत प्रयत्न करत आहेत आणि त्याकरताच वेळोवेळी धारावीकरांची दिशाभूल करत आहेत, परंतु मला संपूर्णतः विश्वास आहे धारावीकर अशा या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही आहे, कारण माननीय उद्धव साहेब धारावीच्या बाजूलाच कलानगरला राहतात, परंतु एवढे वर्ष कधी धारावीबद्दल त्यांना आस्था नव्हती। जर धारावीचा विकास करायचा असेल तर त्यांना करायचा होता तर त्यांची जे मुख्यमंत्र्याची कारकीर्द होती त्याचवेळी त्यांनी त्याच्या संदर्भातला निर्णय घेतला पाहिजे, परंतु दुर्दैवाने मी त्यांना वारंवार मुख्यमंत्री असताना धारावी रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात पत्रव्यवहार करत होतो, त्या संदर्भातला प्रोजेक्ट मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून विनंती करत होतो, परंतु त्यांनी एकदाही माझ्यासोबत त्या संदर्भातली मीटिंग घेतली नाही आहे आणि मला आता संपूर्णतः संशय या संपूर्ण गोष्टीत येतो की धारावी च्या बाबतीत जे लोक आंदोलन करत आहेत त्या लोकांच्या पाठीशी कोण ना कोणतरी आहे असं आता एक संशयाचं वातावरण निर्माण होत आहे, कारण जे गेल्या वेळेचं जे ग्लोबल टेंडर कॅन्सल झालं त्या ज्या विकासकाला ते मिळणार होतं ती सौदी अरेबियाची कंपनी होती आणि ती सौदी अरेबियाची कंपनी आता ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठीशी आहे का असा एक संशय आता निर्माण होतो आहे। अदानीच्या बाबतीत विरोधाच्या संदर्भात माननीय उद्धव साहेबांनी उल्लेख केला, परंतु हेच अदानी मातोश्रीला 2 तास बसून
माननीय उद्धव साहेबांना धारावीच्या संदर्भातलं संपूर्ण त्यांनी प्रेझेंटेशन त्यांना दिलेलं आहे. तर त्यावेळी त्यांना विरोध का केला नाही आहे. केवळ विरोधाला विरोध म्हणून करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. आज आपण एका मातोश्रीहून दुसऱ्या मातोश्री आता नवीन बिल्डिंगमध्ये गेलेले आहेत, परंतु आपल्या बाजूलाच हाकेच्या अंतरावर असलेले धारावीचे लोक आजही त्या झोपडपट्टीत राहत आहे. त्यामुळे कुठेतरी आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे आता धारावीचा विकास करू इच्छित आहे आणि त्यामध्ये राजकीय डाव साधून हा प्रोजेक्टला विरोध करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे मला माननीय उद्धव साहेबांना प्रश्न विचारायचे आहेत. कारण 16 तारखेला ते धारावी ते अदानीच्या ऑफिसपर्यंत जो मोर्चा काढणार आहे, त्या मोर्चाच्या पूर्वी त्यांनी ह्या प्रश्नांचं उत्तर दिलं पाहिजे. कारण त्यांनी 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राची धुरा सांभाळलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी धारावीकरता किती मिटिंग घेतल्या आणि त्या मिटिंगचं मिनिट्स हे लोकांसमोर त्यांनी सादर केलं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणून त्यांना धारावीचं संपूर्ण प्रेझेंटेशन, धारावीचे DCR याची संपूर्ण माहिती UD डिपार्टमेंटने दिली होती का? आणि माझ्या माहितीप्रमाणे 3-4 मिटिंग झाल्या होत्या आणि संपूर्ण माहिती UD डिपार्टमेंटच्या माध्यमातून, धारावीच्या COच्या माध्यमातून त्यावेळी ते मुख्यमंत्री असताना त्यांना दिली. त्याची पण माहिती आता लोकांसमोर दिली पाहिजे. आणि ते मुख्यमंत्री असताना आणि आता या महायुतीच्या माध्यमातून जे टेंडर काढले त्या टेंडरमधल्या कंडिशन ह्या सेमच आहेत. त्यामुळे त्यांनी जे आरोप केलेले आहेत की निविदा प्रक्रियेची त्यांना काही माहिती नव्हती, तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण कॅबिनेटने त्याला अप्रूव्ह दिलं होतं आणि त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. आणि ज्यावेळी या प्रोजेक्टच्या बाबतीत कुठे ना कुठे तर मार्ग निघण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी कोणी ना कोणीतरी एक अदृश्य शक्ती आहे की जे वारंवार हा प्रोजेक्ट होऊ नये याकरता हा प्रयत्न करत असतात. त्यामुळे धारावीकरांना मी एवढंच सांगू इच्छितो की राज्य सरकारच्या माध्यमातून आता हा प्रोजेक्ट मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण प्रयत्न करण्यात आलेले आहे आणि आता कुठे ना कुठेतरी हा प्रोजेक्ट मार्गी लागेल अशी आता आशा निर्माण झालेली आहे. आणि आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवावा, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास ठेवावा, कारण ह्या दोघांमुळे हा प्रोजेक्ट आता मार्गी लागत आहे. जर रेल्वेने जर ही जागा दिली नसती तर हा प्रोजेक्ट कधीच मार्गी लागला नसता. आणि दुसरी विशेष बाब म्हणजे ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून हा राज्य सरकारचा प्रोजेक्ट आहे, हा काय अदानीचा प्रोजेक्ट नाही आहे. हा प्रोजेक्टकरता SPV मॉडेल हे राबवण्यात आलेलं आहे आणि SPV मॉडेल हे देशामध्ये सगळ्याच प्रोजेक्टकरता राबवण्यात येतं. आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबई शहरात जे मेट्रोचे प्रोजेक्ट चाललेले आहेत ते मेट्रोच्या प्रोजेक्टकरता SPV मॉडेल राबवण्यात येत आहे. त्यामुळे ह्या सर्व प्रोजेक्टची माहिती आदरणीय उद्धव साहेबांनी घेतली पाहिजे होती, परंतु ती माहिती असूनसुद्धा मुद्दाम लोकांना चुकीची माहिती ते लोकांना देत आहे, हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. त्यामुळे एक धारावीचा मुलगा आणि धारावीला जन्म झाला असल्याकारणामुळे मी लोकांना विश्वास देऊ इच्छितो की धारावीचा प्रोजेक्ट आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होईल. कुठल्याही अफवांवर आपण बळी पडू नका. आणि हा अदानीचा प्रोजेक्ट नाही आहे, हा राज्य सरकारचा प्रोजेक्ट आहे आणि राज्य सरकारची याच्यात संपूर्णतः जबाबदारी आहे. धन्यवाद. निश्चित स्वरूपात 16चा मोर्चा हा स्टंट आहे. कारण महाविकास आघाडीची 2.5 वर्ष धुरा वाहिली असताना माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी त्यावेळी ह्यांना या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती आहे. आज ज्यांनी पत्रकार परिषदेत ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्याबद्दल मला खूप आश्चर्य वाटलं. कारण मुख्यमंत्री म्हणून त्यांना UD डिपार्टमेंट किंवा CO आणि हाऊसिंग डिपार्टमेंटतर्फे संपूर्ण त्यांना माहिती देण्यात आलेली आहे. निविदा प्रक्रियेची पण माहिती देण्यात आलेली आहे. अदानीच्या संदर्भात पण त्यांना संपूर्ण माहिती होती आणि अदानी स्वतः त्यांना मातोश्रीवर भेटून गेलेला आहे. 2-2 तास त्यांनी अदानीने धारावीचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे. त्यामुळे लोकांना आपण दिशाभूल करू नये आणि धारावीचा प्रोजेक्ट मार्गी लावण्याकरता आता राज्य सरकारने पुढाकार घेतलेला आहे, तर सर्वांनी त्याला सहकार्य करावं. अदानीला एवढा जर धारावीत अदानी नको तर आज मुंबईत कित्येक ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं काम पण अदानीच्या माध्यमातून होतं, इतर सगळ्या गोष्टींमध्ये अदानीच्या माध्यमातून काम होतं आहे. त्यामुळे ह्याच्यात हा राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न होत आहे. आणि मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की यापूर्वी जे ग्लोबल टेंडर कॅन्सल करण्यात आलं होतं त्या ग्लोबल टेंडरमध्ये ज्याला ते मिळणार होतं, जी सौदी अरेबियाची कंपनी, त्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी चालू आहेत का असा एक आता संशय निर्माण झालेला आहे. ज्या पद्धतीनं आज उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलंय, त्यांनी म्हटलंय की मुंबई हिंमत असेल तर मुंबईची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. ह्याच्या बाबतीत पण हा म्हणजे एक हे वक्तव्य म्हणजे
म्हणजे काय बोलणार की अर्धवट माहितीचं त्यांनी स्वतः सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे की मुंबई महानगरपालिकेचं जे डिलिमिटेशन करण्यात आलं होतं आणि त्याच्यात 7 वॉर्ड वाढवण्यात आलं होतं आणि त्यानुसार निवडणूक व्हावी, जी आज नवीन जे सरकार स्थापन झालं त्या सरकारने 227 वॉर्डवरच निवडणूक व्हावी असा कॅबिनेटचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांना माहिती नसेल तर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ओबीसीच्या संदर्भात पण सुप्रीम कोर्टमध्ये याचिका आहे, त्या संदर्भातला पण निर्णय अजूनपर्यंत झालेला नाही आहे. त्यामुळे वारंवार लोकांना दिशाभूल करण्याचं काम, जसं धारावीकरांना दिशाभूल करण्याचं काम करत आहे तसं मुंबईच्या लोकांना पण दिशाभूल करण्याचं काम करत आहे. स्वतः सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केलेली आहे. सर्वात पहिल्या त्या याचिका विड्रॉ करा, तरच आम्ही निवडणूक घेऊ शकतो. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री राज्याचे शासन आपल्या दारी हा सरकारचा एक कार्यक्रम घेत आहेत. संपूर्ण राज्यभरात प्रतिसाद मिळतोय असं सरकारमार्फत सांगितलं जात आहे, पण उद्धवजी ठाकरे म्हणतात हा कार्यक्रम म्हणजे बोगस आहे. नाही, या कार्यक्रमाच्या माध्यमातून कित्येक लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे. हा कार्यक्रम अत्यंत चांगला आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि शासनाच्या कित्येक योजना लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आज लाखो लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या या आता महायुतीला राजकीय लाभ मिळत आहे, लोकांचा त्याला प्रतिसाद मिळत आहे. आज जे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जे यश प्राप्त झालेलं आहे, BJP असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी, याचं महत्त्वाचं जे आम्ही ॲनालिसिस केलं त्यात महत्त्वाचं कारण शासन आपल्या दारी जो कार्यक्रम राबवला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते यश प्राप्त झालेलं आहे. भाजप हे रामलल्लाच्या नावावर निवडणुका लढतात आणि जिंकतात, यापुढे आम्हीही देवा धर्माच्या नावावर निवडणूक लढू आणि मत मागू असं उद्धव ठाकरे म्हणतात. त्यांना कोणी थांबवलेलं आहे? त्यांनी यापूर्वी, आपल्या सर्वांना माहिती आहे शिवसेनेचा पूर्व इतिहास, नेहमी धर्माच्या नावावर निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत. हिंदुत्वाच्या आणि हिंदुत्वाच्या रक्षणाकरता निवडणूक आम्ही लढवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हा विषय काही नवीन नाही आहे. केवळ आता हे राजकीय लाभ भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळत आहे, तर त्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये दिशाभूल निर्माण करावी त्याकरता हे वक्तव्य आहे. मराठा आरक्षणाप्रमाणे ओबीसी आरक्षणावर देखील अधिवेशनात चर्चा घडून व्हावी अशी मागणी होते. बबन तायवाडे मागणी करतात, तुम्हाला काय वाटतं? चर्चा व्हावी ह्या मागणीचा मी पण सपोर्ट करत आहे, कारण सगळ्याच आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो ह्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत चर्चा व्हावी आणि त्याच्या माध्यमातून सर्व समाजाला न्याय द्यायचं काम त्या चर्चेच्या माध्यमातून होईल असा मला विश्वास वाटतो. ओबीसी आता बॅकडोर एंट्री घेत आहे, त्याला आमचा विरोध आहे असं छगन भुजबळ म्हणतात. जर बॅकडोर एंट्री झाली तर आम्ही त्याला कोर्टात हाणून पाडू, तुम्हाला काय वाटतं? नाही, या विषयासंदर्भात मी काही बोलू इच्छित नाही. मला संपूर्णतः विश्वास माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाजाला न्याय द्यायचं काम करेल, हा संपूर्णतः मला विश्वास आहे. धन्यवाद. मराठा आरक्षणासाठी उद्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. उद्या सुप्रीम कोर्टात प्युरिटी पिटिशनवर सुनावणी होणार आहे. काय वाटतं की काय बाजी मारे, तुम्हाला दिलासा मिळेल, मराठा आरक्षण लागू होईल असं वाटतं तुम्हाला? निश्चित स्वरूपात दिलासा मिळेल असा विश्वास आहे, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाला एक शब्द दिलेला आहे की न्यायालयात टिकेल असं आरक्षण मी तुम्हाला मिळवून देईल, हा एक विश्वास सर्व मराठा समाजाला दिलेला आहे. त्यामुळे ही न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्या न्यायालयीन प्रक्रियेत कुठेही कमतरता होऊ नये आणि त्यात यश प्राप्त व्हावं याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहे. त्यामुळे मला संपूर्णतः विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मराठा समाजाला जो शब्द दिलेला आहे तो शब्द ते पाळतील. इंडिया आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाल्यामुळे त्यांना बैठक रद्द करण्याची पाळी आली. निश्चित स्वरूपात मी यापूर्वी पण आपल्याला सांगितलं आहे की ही आघाडी ही डॉटेड आघाडी आहे. I.N.D अशी पूर्ण डॉटेड आहे पूर्ण. तर ह्या डॉट आता लोकांना दिसून येत आहेत आणि हेच डॉट नंतर ह्या आघाडीचं विभाजन करतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.